शंकरकडे कॅमेरा दाव. आयो वाजतय. नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण खेकडा फ्राय करणार आहे. तर आता खेकडावाला यायला लागला आहे म्हणून आता मी थांबलो आहे. तर मित्रांनो असा सपोर्ट राहू द्या. तर मित्रांनो तुमच्यामुळं आपली कंप्लीट 400 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. तर मित्रांनो जे अनसबस्क्रायबर आहेत त्यांनी प्लीज सबस्क्राईब माझ्या चॅनलला करा आणि मित्रांनो फॉलो करा आणि शेअर करा. खेकडावाला आता त्याच्यापासून खेकडे घेतो. 200 रुपये किलो म्हणतोय, आता बघू किती रुपयांनी देतो. चला आता मित्रांनो, हा बघा किती मोठा खेकडा आहे. खेकडा दाखव मिथून. बाबा आपल्याला एक कष्ट करतो. हा बघा खूप मोठा खेकडा आहे. नांगेल खतरनाक आहे. मोठ देतात टाकतंच असं. तर मित्रांनो ज्यांना कोणाला खेकडा पाहिजे असेल, म्हणजे आपल्या इलाक्यात कोण कोण बघत असेल व्हिडिओ माझे, तर कॉन्टॅक्ट नंबर देतो मिथूनचा. तर तुम्हाला खेकडे ताजे भेटतील. हे खेकडे बघा किती खतरनाक आहेत. तर आता आपण 1 किलो खेकडे घेतले, तर अर्धा किलो घेणार होतो. किती मोठे खेकडे आहेत. 550 ग्राम. तर मित्रांनो 2च खेकडे 550 अर्धा किलो म्हणजे भरले, 500 ग्रॅम भरले. एवढं मोठं खेकडा आहे. बारका टाकू नको बारका आहे. खाली मित्रांनो 1 किलो खेकडे झालेला आहे. आता आपण 1 किलो खेकडे घेतलेलं आहे. आता आपण ऑनलाईन पैसे मारू. आहेत आपले खेकडे. तर मित्रांनो 1 किलो खेकडा आपण घेतलेला आहे. आता आपण ह्याची सुके बनवू. तर आता पैसे मारतो ह्याला ऑनलाईन. तर आता चला मित्रांनो, आता खेकडे घेऊन आपण आलेलो आहे. तर आता आपण खेकडे साफ करू. हे बघा खेकडा आहे आणि हा आमचा दादू आहे. दादू खेकडा आणले सांग आपण. हाय बघा मी खेकडा आणलंय. थांबा खेकडा दादा आपण इकडे बघा आधी. हा आपण है ना खेकडा आणलूया. केवढं खेकडं आणलोय. थोडं खेकडा आणलूया. मोठं खेकडं आणलंय. हा तुला आवडतं खेकडं? हा आवडतं खेकडं. आता खेकडं टाका. हा मित्रांनो मी आता खेकडे पिशवी उघड खेकडे बाहेर काढतो. बघा किती मोठे आहेत. बघा किती मोठा आहे. बघा देशी खेकडा तलावातला. नांगा बघ केवढा. नांगा किती मोठा आहे तो. हा मोठा. हा हे काय हा येतो घेऊ. आणि बघ इकडे खाली. तर मित्रांनो केवढा मोठा नांगा आहे बघा. तेवढेच देशी खेकडा तलावातला. काय जातं आपण खेकडे धुवून पहिले वॉश करून घेऊ. तर चला जिंदा नव. काय करतोय. जावं थोडं मीठ आण. तर काय हा बघा खेकडा जिवंत आहे. त्याचे पूर्ण पाय तोडलेला आहे. एवढा भारी बनवणार आहे आज आपण ही रेसिपी. जिंदा असतो खेकडा. तर मित्रांनो तर गाईज आपण आता पूर्ण वॉश करून खेकडे घेऊ, कारण खूपच घाण झालेलं आहे खेकडे. आता पहिला वॉश करू मस्त पाहिजे, कारण मीठ टाकल्यानंतर पुढे त्याच्या वरती बारके बारके किडे असतात ते पूर्ण मरून जातील. पहिले खेकड्यावरती मीठ टाकून खेकडा पूर्ण वॉश करून घेऊ. तर मित्रांनो खूपच मोठा खेकडा आहे. हे बघा निघायला बी झालं. आणि हे जे मेंदू असतो त्याचा, हे खेकड्याचे जेव्हा आपण फ्राय करतो खेकडा त्याच्यामध्ये हे टाकतात. आपण असं काढून घेऊ साईडला. असं काढून घेऊ साईडला. अजून जिवंत आहे.
आपलं. अजून खेकडा जिवंत आहे. तर गाइस अजून खेकडा जिवंत आहे हे बघा. त्याचं हे असतं का नाही ते आत खाली आत बाहेर होत. आता एवढं दिसलं ना कोणी लाईट बी केलं नसतं. तर गाइस हे चांगलं वॉश करून घेऊ. आणि ह्याच्यावरती थोडी घाण आहे. आता गुद्दू हे हा काढून घेऊ. चांगले असतात की खेकडे खाल्यानंतर ना ज्या लोकांनी वात हे येतोय त्यांना खेकडे चांगले असतात. आता पूर्ण आपण साफ झालेला आहे करून. आता थोडं साफ राहील करायचे. थोडं साफ करून घेऊ आता. तर गाइस आपण आता खेकडे साफ केलेलं आहे. तर आता खेकडं बनवायला आता खाली आपली शेत आहे. तर आता आपण जाणार आहे. तर आता पहिले तर शेतामध्ये जाऊन की आपल्याला तर चूल ही बनवायला लागणार आहे. तर आता पहिले चूल ही बनवू. तर चला. पायवाट आहे शेताची. आपण चाललोय. हे बघा आपण आता शेतामध्ये मिरची लावलेली आहे. आणि गाइस आपण आता आपण पार्टी करणार आहे त्या आंब्याच्या खाली. आणि आपला नजारा बघा किती खतरनाक आहे. थोडा आपला तलाव आहे. आता मी आणि आपला दादू आलेला आहे. आता आपण ते चूल बनवतो. चूल बनवायला आता आपल्याला दादू काय काय लागेल चूल बनवायला? आधी विटा नाही. आधी विटा आपल्याला कुठे घालणार नाही तिथं. आता पहिल्या तर जागा साफ करू. त्यानंतर आपण पिचिंगला जाऊन मोठे मोठे दगड आणून चूल बनवू आधी. तर चला. तर आता दादू साफ करायला लागलाय पूर्ण. आता आपल्याला जागा पाहिजे बसायला. इथं एकदम गार वाटतंय. आंब्याच्या खाली आपला आंबा आहे आणि आपलं शेत आहे. तर शेतीमध्ये आपण पाठीमागं तुम्ही बघितलं असतं व्हिडिओमध्ये आपण ज्वारी लावलेली. ज्वारी काढून झालेला आहे आता. तर मित्रांनो गावाला मजाच भारी आहे. कारण भरपूर असे व्ह्यू बासा असं बघायला भारी भेटतात की तुम्हाला एक्सप्लेन नाही करू शकत. एवढं भारी गावाला वाटतं. आणि तुम्हाला तर माहीत आहे गावठी माणूस तोही. लाईफची आपण मजा आहे. तर मित्रांनो मला एवढंच कळतं की लाईफमध्ये आपण कितीही आपल्या मागं धावपळ समजा गोष्टी असल्या की आपल्याला थोडा तरी टाईम काढून असं निसर्गाचा मस्तपैकी व्ह्यू बघत मस्तपैकी जेवण करू असं एवढं भारी वाटतं. तर आजचा व्हिडिओ खतरनाक होणार आहे की तुम्ही एक्स आहे की तुम्ही विचार बी करू शकणार नाही. तर मित्रांनो एवढं भारी व्ह्यू आहे हे बघा. आणि हे आंबा आता मला तर माहिती आहे पुढं आपलं घर आहे. तर तोही आता काम करून घेतो. चला. तर गाइस आता आपण आलेलो आहे दगडे घेण्यासाठी की आता आपलं चूल बनवायचं. दगडे घेऊ आपण इथं. मित्रांनो खूप ऊन लागते. उन्हात काय एवढं ऊन झालं. अशी दगडे घेऊ.
अशा प्रकारे आपण दगड घेतलेले आहेत चूल बनवण्यासाठी. तर चला. दगड संपला विषय. तर मित्रांनो अशा प्रकारचा मोबाईल उचलून आपली चूल बनवून झालेली आहे. चूल आपली झालेली आहे बनवून. तर आता आपण बाकीचं जे काम आहे ते करू. आधी थोडा वेळेस खड्डा काढतो म्हणजे जळण खाली बसल. तर मित्रांनो आता आपली चूल बिल बनवून झालेलं आहे. चूल बिल मिळालेलं आहे. तर आता बाकीची जे सामग्री आहे जसं कांदा लसूण मसाले बेसला आहेत ते आता बनवून आपण येऊया. तर आता चला आता घरी जाऊ. आधी समजा सामान घेऊन येऊ चला. तर गायज आता घरी आलेलो आहे. तर आता पहिले आता आपण कांदे बिंदे कापून घेऊ. तर आता हे बघा कांदे आहेत. आता कांदे हे कापून घेऊ चला. तर पहिले आता कांदे कापून घेऊ. तर गायज लाईट गेलेली आहे त्यामुळे आता बाकीचा जो मसाला आहे तो आपल्याला हातानेच बनवायला लागणार आहे. जसे आपण पहिले आपण बनवायचो ह्याच्यावरती तसा बनवून घेऊ आपण. बाकीचे मसाला आपण दुकानात आणू. तर पहिला आता कांदा कापूनही घेतो. कांदा एक आहे टमाटा एक आहे आणि थोडा बाकीचे मसाले आहेत. तर गाइस तुम्हाला पूर्ण वेगळी डिश बनवून दाखवतो. की नक्की तुम्ही तुमच्या घरी ट्राय करा. खतरनाक तुमची रेसिपी होईल. त्या गोष्टी मी ज्या सांगितल्या त्या गोष्टी तुम्ही फॉलो करून नक्की तुमच्या ह्याच्यामध्ये हे करा, रेसिपीमध्ये ॲड करा. हा बस झाला एवढा. हा लिंबू कट करून घेऊ नंतर पिळायला. एवढ्या समजा वस्तू आता पॅक करून घेऊ एका कागदामध्ये. छोट्याशा ह्याच्यामध्ये कट करून हे करून भरून घेऊ. तर गाइस आपले कांदे कापून झालेले आहेत. आता बाकीच्या गोष्टी आहेत त्या आपण दुकानात जाऊन आणू. तर चला. आता आपण आलेलो आहे दुकानामध्ये. तर आता दुकानामध्ये सामान घेऊ. तर चला. ₹20 तर अशा प्रकारे आपल्याला दुकानातलं सामान घेऊन झालेलं आहे. आता आपण घरी जाऊ. तर चला. अजून खाली खोल नॉर्मल तेच सामान समजा घेऊन आलेलं आहे. आता हे बघा सामान आहे गाडीवरती आणि हे आहे सामान. जेवढे जेवढ्या गोष्टी लागतात त्या समजा गोष्टी आणलेल्या आहेत. आता चूल बनवायची आमचे चाललेलं आहे. थोडा चूल बनवतो. चला. तर गाइस आता आपण जळण पूर्ण बारीक बारीक तोडून घेऊ आधी. त्याशिवाय चूल पेटणार नाही. आणि कळूक आहे. कळूक माहिती तुम्हाला किती हे असतो. बारीक बारीक कट करून घेऊ. गवत ठेवायसाठी थोडं वाईस जळण खायला थोडं पाला घेऊ. जो आंब्याचा आहे तो ऑलरेडी आपल्याला समजा गोष्टी निसर्गाने दिलेल्या आहेत. आता झाडाखाली बसलं तर झाडाचं पाणी खाली गळून पडलेलं आहे. तेच आता आपण पेटवायला घेतलेलं आहे.
आणि कळकाचा बी इथं भेटलेला आहे. मस्तपैकी आधी चूल पेटू. अशा प्रकारे आपण चूल पेटू. वृंदावनी माचीस आणलेलं आहे खिशामध्ये. आता माचीस पेटून घेऊ आधी. मस्तपैकी चूल पेटू आणि मस्तपैकी निसर्गाच्या वातावरणात मस्तपैकी जेवण करू आणि मस्तपैकी कुकिंग करू. सो ही गाच गाच आणि निसर्गाच्या ह्याच्यात पहिलेच कथी तर मित्रांनो हा गुद्दू आहे आणि आहेत आपले खेकडे. हे भगोले भात शिजवायला आणि हा पूर्ण मसाला. बस होतं काय आता कडे ठेवतो तिथं. तर मित्रांनो कढईचा अंदाज बी घेतला नव्हता. प्रॉपर आपली कढई बसलेली आहे. फक्त थोडं भात थोडं व्हायचं त्याला खाली आटण लाव चांगले आणि थोडं दगड बिगड लाव थोडा बारकासा. त्यामुळे आपली कढई जास्त हलणार नाही. अशी दगड बी जास्त दगडाचं हवलेलं आहे. खूप गरम आहे आणि तुम्हाला बोलले जसं काय तर राहतेच कंटिन्यू. आता पकड राहिली. पकड आता उतरायचं कसं. पकड राहिली घरी. अशा प्रकारे चूल बनवलेले मस्त पैकी. चुलीला जळण बी घालू होता आणि खाली इंगळं बी लागलेले आहेत चांगली. सो ही इकडं दौड पुढे चालू आहे ना. ही आहे चटणी जी आता घरून आणलेली आहे. घरून केलेली चटणी. जाळ भरपूर लागतोय कारण वारा साईडला चालू आहे. हे अद्रक पेस्ट ते मग अशी आपण आणलेलं आणि हे तेल आहे. तेल आपण थोडं कमीच वापरतो कारण आपली बॉडी खतरनाक आहे. जास्ती फॅट नाही सुटलं पाहिजे बॉडीवरती. हे आहे तांदूळ थोडंसं आणलं भात राईस करण्यासाठी. हे आहे हळद. बघा काही ना काही राहणारच 100%. आता पहिले तेल टाकून घेऊ. कढई चांगलीच तापलेलं आहे आणि वारं पण खूप येतंय. वारं पण खूप येतंय. तेल टाकतोय. तेल टाकून घेऊ. तेल टाकून घेतलेलं आहे. तेल गरम करण्यासाठी टाकलेलं आहे आणि खालून जाळ पण भरपूर चांगलं लागलेलं आहे. आता बाकीचे जे सामग्री आहे आपली ते आता टाकून घेऊ. तर गाईज आता आपण पहिल्यांदा कांदा हे टाकून घेऊ. हे बघा कांदा आहे. लिंबू आहे. कांदा हे टाकून घेऊ. हे बघा असा कांदा टाकून घेतलेला आहे घरघरीत मस्त पाहिजे. तर गाईज आता आपण कांदा आणि टमाटर टाकलेला आहे. हे आता पूर्ण थोडं गरम होऊन देऊ. थोडं मस्त पाहिजे खेकडे आपले हे टाकू. दुसरं आपण चटणी थोडं टाकू वरून. चटणी आपल्यानुसार टाकायची. तुम्हाला अंदाज असेलच. आता ह्याच्यानंतर आपण खेकडे टाकून घेऊ. शंकर पाण्यान मी तर पण केलेलं आहे बघा. शंकर पाण्यान मस्त पैकी आता खायचं. कर पाण्यान शंकर बघा आम्ही पाणी घेतोय. थोडं गाईच शंकर पाणी कर घे. पाणी होतं. तर गाईच आता शंकर पाणी होतं ह्याच्यामध्ये. धुतलेलं आहे खेकडं
पण आपले जे घरून पाणी आणलेलं आहे थोडं थोडं घरून जे आणलेलं आहे, बस 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 बस, घरून जे आणलेलं आहे त्याच्यामध्ये ठेवून टाकू. जाऊ दे. हे आहेत खेकडे जे आपण नांग्या किती मोठ्या आहेत बघा मित्रांनो. जेवण झाली काय ग? अशा प्रकारे खेकडे बघा. काहीच शंकर जाऊ, शंकर कसे खेकडे जाऊ, उलटे पालटे कर शंकर मस्त पैकी आता खायचंय. नाद नाद बाकी काय नाही. ऑलरेडी भावा ऑलरेडी हे तर खाल जाऊ तिकडे. गावठी लोक आहे आम्ही, गावठी. आणि असं मित्रांनो तुम्हाला कुठंच भेटणार नाही हॉटेलमध्ये, म्हणजे जे आपण रानामध्ये करतो ते फक्त तुम्हाला शेतामध्ये एन्जॉय एवढा करायला भेटेल. आणि अशा प्रकारे खेकडे आणि असा खतरनाक वास येतोय. तुमच्या तोंडाला पण पाणी सुटलं असेल मित्रांनो. ते सुटू द्या. हे खेकडे बघून तर सुटू द्या. तुम्ही नुसता वासच घ्यायचा. तर मित्रांनो आता समजा आपण खेकडे टाकलेलं आहे, थोडा आता मसाला थोडा ॲड करू, थोडा हळद आहे बरोबर. ती लोक आहे आम्ही, गावठी. आणि असं मित्रांनो तुम्हाला कुठंच भेटणार नाही हॉटेलमध्ये, म्हणजे जे आपण रानामध्ये करतो ते फक्त तुम्हाला शेतामध्ये एन्जॉय एवढा करायला भेटेल. आणि अशा प्रकारे खेकडे आणि असा खतरनाक वास येतोय. तुमच्या तोंडाला पण पाणी सुटलं असेल मित्रांनो. ते सुटू द्या. हे खेकडे बघून तर सुटू द्या. तुम्ही नुसता वासच घ्यायचा. तर मित्रांनो आता समजा आपण खेकडे टाकलेलं आहे, थोडा आता मसाला थोडा ॲड करू, थोडा हळद आहे बरोबर. मेंदू बिंदू मस्त पैकी खेकड्याचा मेंदू बिंदू जाऊशील. आमच्या टाकायला सेपरेट करायचं. जो व्हिडिओ करतो ना तो खात नाही खेकडा, आहे ना. काय करलाय अशा प्रकारे मस्तपैकी खेकड्याचा सुगंध असा वास सुटलेला आहे खतरनाक. या जेवायला. आणि हे बघा लिंबाचं टाकलेलं आहे. शंकर पाणी ठेवायचं, शंकर पाणी ठेवायचं. हे लाव की पाणी का खाली. मित्रांनो एक आपण आज तो मेंदू काढलेला तो टाकलेला आहे. चालू झालं ना, चालू ना. तर मित्रांनो आता खायचं मस्त पैकी. तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल तर बघू शकताय कसं झालंय खतरनाक. तर मित्रांनो गरम मसाला वरून टाकून घेऊ, अजून मीठ राहिले टाकायचं. गरम मसाल्याची एक पुडी आखी टाकतो. मित्रांनो वरून मीठ टाकू मस्त पैकी. शंकरकडे कॅमेरा जाऊ. आयो सॉ भाजतय. आयो मित्रांनो टेस्ट एक नंबर झालंय मित्रांनो. गरम गरम टाकलंय मित्रांनो. हे मीठ कसं शंकर चटणी एक नंबर आहे. बोला तर मित्रांनो आता पाण्यावर थोडं टाकू, कारण थोडं खाली लागल. बस 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 बस. एक अर्धा ग्लास पाणी. हे पाणी थोडं आटू, वरून थोडं झाकू. आपलं खेकडे पूर्ण बनवून झालेलं आहे. वरून झाकलं आहे थोडं शिजण्यासाठी. 2 मिनिट थांबवून नंतर काढून आपण राईस टाकू. मित्रांनो तोवर खेकडे बनते तोवर आता चाललाय मेवा खायचा. कांदाही आणलेला मिक्स केला आहे, रेडी केलेला आहे. या मेवा खायला तुम्ही पण.
मुंबई सोडून मित्रांनो म्हणून म्हणतो इकडे गावाकडे या. गावाकडचा एन्जॉय लाईफ मध्ये एन्जॉय केलाच पाहिजे मित्रांनो. काय सांगू शकत नाही कधी मरल ही, तरी लाईफ मध्ये एन्जॉय करावा. मित्रांनो अशा प्रकारे आपले खेकडे झालेले बनवून कसे खतरनाक दिसतात बघा. आता आपण ठेवू आहे. आता आपण खेकडे बनवून झालेले आहे. तर आता आपले राईस शिजतोय. हे बघा राईस हा आपल्या पुरताच राईस आहे, कारण ह्या लोकांनी दोघांनी पैसे दिलेले नाहीत आणि ह्यानी पैसे दिले नाहीत, त्यामुळं बोललं तुम्ही घरून आणून खावा. तर सो ही चल मित्रांनो आज आम्ही चाललोय आता भाकरी आणाय घरी. तरी बघू शकताय तुम्ही बाहेर आपला आत बी जाळ लागतोय, बाहेर बी लागतोय, खरं वार भरपूर आहे. दाद्या उठकी जा की टोपटी आणायला भाकरी. तर मित्रांनो आपला भात शिजलेला आहे. हे बघा भाताला आपण जास्त जाळ लावायचं नाही. सो ही तर भाताला कमी जाळ लावा, कारण भाताला जास्त जाळ लावला तर भात तुमचा करपेल वरून. तर आता भात बनतोय आणि हे बघा हा शंकर आहे. शंकरला आज मित्रांनो त्यानं आपलं स्प्राईट नाही तर मिरिंडा आणल्याशिवाय ह्याला जेवण अजिबात नाही. हे तुम्ही व्हिडिओ मध्ये बघणार तुम्ही. सो ही तर गायचं आपला भात पिन झालेला आहे. आता ह्याला जाळ कमी करू आणि आरावरती ठेवू. एक 2 मिनिटं आरामावर ठेवू म्हणजे भात आपला पूर्ण शिजन जाईल. खेकडे झालेले आहेत आणि ह्या राईसवरती पुढं राईस ठेवलं आहे आपण आरावरती. भाजतंय असं राईस झालं आहे खेकडं. तर मित्रांनो या जेवायला आता जेवण आपण वाढू आता मस्त पाहिजे. आता आपलं ताट पूर्ण एकदम रेडी झालेलं आहे. तर आता आपण खेकडे खाऊ. कसं झालं ते तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो या जेवायला खेकडे नाही खायला. तर भेटू अशाच न्यू व्हिडिओमध्ये. तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका आणि शेअर करायला. तर सो होई गाच्चो गाच्चो.